श्री स्वामी समर्थ। कोकण युवा सेवा संस्था सचिव या नात्याने मी आज तुमच्या समोर बोलत आहे। कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोकण सुंदरी महानिकाल या स्पर्धेचं आयोजन कोकण नगर व्यायामशाळा ग्राउंड या ठिकाणी करण्यात आलं होतं। भांडूप मधली आगळी वेगळ्या उपक्रम आणि प्रोग्राम तो झाला। तर त्या प्रोग्राम मध्ये जे काही शूट करता आलं, जे काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे बघा। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण नाविलाज आहे, कारण कमी जागेमध्ये कमी याच्यामध्ये बसत नव्हता, म्हणून मग थोडासा व्हिडिओ मोठा होतोय। कोकणी जिल्गो या माझ्या YouTube चॅनलला जो कोकणावरती आधारित जेवढं काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। कोकण सुंदरी काय असते हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे। तसंच स्वामी माऊली डिस्ट्रीब्युटर म्हणून एक माझं डिस्ट्रीब्युटरशिप आहे, त्याच्यातून मी कोकणी प्रोडक्ट ज्याला कोकणी मेवा म्हणतो त्याचा पण स्टॉल लावलेला होता। कोकणी प्रोडक्टची सुद्धा मी थोडीफार त्याच्यातून तुम्हाला रेट वगैरे जे काय बॅनर वगैरे देता येईल दाखवता येईल तेवढं दाखवेन। तर सर्वांना मनापासून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वांनी जास्तीत जास्त प्रेम आणि आशीर्वाद ठेवा। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। गणेशेट यांचा सहवास ज्यांना लाभला असे बरेच लोक इथे आहेत। मी विनंती करेन संस्थेचे कोकण युवा सेवा संस्था संस्थापक श्री अभिजितजी कोटकर यांनी गणेशेट यांचा सन्मान करायचा आहे। तत्पूर्वी भांडूप मधला अजून एक व्यक्तिमत्व ज्यांनी सुंदर असं फाउंडेशन निर्माण केलंय ते म्हणजे सावली फाउंडेशन यांचे सर्वेसर्वा सन्माननीय गणेशजी जाधव यांना मी विनंती करेन की त्यांनीही व्यासपीठावर यायचंय। साऊंड प्लीज। सन्माननीय गणेशेट यांचा सन्मान त्यांनी केलेल्या सेवेचा सन्मान, त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा। मी ईश्वराला प्रार्थना करेन की गणेशेट यांना उदंड आयुष्य लाभो, तुमच्या हातून अशीच अनेक रत्न घडत राहोत। फाउंडेशनचं सन्माननीय गणेशजी जाधव यांचं मी विनंती करेन अनिल सरांना की त्यांनी गणेशजींचा सन्मान करायचा। अनिलजी गावडे आणि सन्मान होतोय समाजासाठी नेहमी उपस्थित असणारे व्यक्तिमत्व
रमेश जाधव. तुमच्या हातून अशीच अनेक उत्तमोत्तम कार्य घडत राहो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करेन आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. इकडे तुमचं छान 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 असे पुरस्कार मिळालेत आणि तिकडे तुमचं स्टाफ म्हणून मांडण्यासारखे म्हणजे आम्हालाही शिकण्यासारखं आहे. खूप छान. मी विनंती करेन संजनाजी यांना की त्यांनी हेमलताजींचा सन्मान करून घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या होती हेमलताजींसाठी, कारण अनेक पुरस्कार आहेत त्यांच्याकडे. मिसेस घाटकोकर, मिसेस रायगड, मिसेस महाराष्ट्र, त्यामध्ये तुमच्यासोबत आव्हान आहेत तो तुमचे, पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण सगळे टॅग मिसेस म्हणून आहेत. बघा ना, मानलं पाहिजे. क्या बात आहे. कोकण सुंदरी, कोकण क्वीन 2024. आहा, जोरदार टाळ्या. रत्न
शुभ संध्याकाळ. मी सौ कस्तुरी तानाजी देसाई, बॅच नंबर 3, राहणार ठाणे. माझं प्रोफेशन, मी रेव्हेन्यू कंट्रोलर कॅपजेमिनाय मध्ये आहे. सध्या कोकणाला मी 1-2 शब्दात मांडते. निळसर अथांग समुद्राला सोनेरी वाळूचा काठ, निळसर अशा अथांग समुद्राला सोनेरी वाळूचा काठ, कोकणाला जायला लागतो अंबोली घाट. कोकणच्या बांगडा सुरमई थाळीचा आहे रुचकर थाट, कोकणच्या बांगडा सुरमई थाळीचा आहे रुचकर थाट. दरवर्षी लोक बघायला येतात आमच्या कोकणचा थाट माट. हापूस आंब्याच्या चवीनं जगाला केलंय वेड, हापूस आंब्याच्या चवीनं जगाला केलंय वेड. सौंदर्याने नटलंय आमच्या कोकणातलं खेड. रायगडाच्या बांधकामी शोभतो जसा चिरा, रायगडाच्या बांधकामी शोभतो जसा चिरा. कोकण क्वीननी सौंदर्यवती आहे चमचमता हिरा. धन्यवाद. क्या बात आहे. स्पर्धक क्रमांक 3. यानंतर ला मी या क्लासची स्थापना केली. माझ्या क्लास कोकणनगरलाच होता आणि आज हे 2024 कंप्लीट झालं. 10 वर्ष माझ्या क्लासला पूर्ण झाली. मग त्यावेळेस की एकूण क्लास थोडा तिकडे गेला आणि आमचं पहिलं मोटिव्ह हे होतं की मी अशा आपण जो एरियामध्ये राहतो ते ऑलमोस्ट मी बघाल तर थोडं सामाजिक म्हणजे आपण सामान्य मिडियम माणसात, तर आपल्याकडे तेवढं पाठबळ नाही की आपली मुलं शिकू शकतात किंवा काय घेऊ शकतात. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की कमीत कमी पैशामध्ये कमी म्हणजे ज्या मुलाला खरोखर कलेची जाणीव आहे, तो कलेसाठी पुढे यायचं पण त्याच्या पॅरेंट्सकडे पैसे नाहीत किंवा थोडे कमी आहेत, तर अशा पॅरेंट्सचे जेव्हा आम्ही हाल बघितले, त्या स्टुडंटचे हाल बघितले, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण एक क्लास उघडूया तो बाकीच्या क्लासेसपेक्षा खूप कमी दरामध्ये त्यांना चांगलं शिकवलं जाईल आणि त्यांना चांगलं दाखवलं जाईल. तर आम्ही शिकवताना त्यांना त्या प्रकारचं शिक्षण आम्ही देतो की त्यांना एलिमेंटरी, इंटरमिडिएट, शालेय परिस्थितीमध्ये असे जे पण काही टॉपिक्स आहेत स्कूलमध्ये ते आम्ही त्यांना शिकवलं होतो. ही आमची म्हणजे आमचं पहिलं आयोजन होतं. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंगबली की जय. टाळी पिटा यावर. गणा धाव रे मन पाव रे, गणा धाव रे मन पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला जाव रे. गणा धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला जाव रे. गणा धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला जाव रे. गणा धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला जाव रे.
तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमने गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमने गोंधळाला ये, कवड्याची माळ पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गवडी वाजवी तो संबळ, गगनगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हारे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वनात, कान्हारे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात.
मारूया कोणाक मारूया कोण नाव वाटत मारूया तास सांगते कोणाक मारूया कोण नाव वाटत गणपती बाप्पा माझं नाव रमेश परबा पण आयन पाण्यात गणपत ठेवलेलं आणि बाप्पा श्रीरामचंद्र ठेवलं पण गावातल्या लोकांचं मी मला पर म्हणतो बाबी म्हणतो डॉल नाही ते बाळ गावकार गावकार ओके ओके मला कोकण फिरायचं आहे कोकण फिरवते ना माझी गोष्ट दिसता परबंधू वावी अगो खेळ पासून दापोली रत्नागिरी डायरेक्ट सावतोडे या जसं कोकण ब्युटिफुल आहे तसं कोकणातल्या फिगर पण ब्युटिफुल आहे का कोकणातली माणसा फिरती आणि फूल दोन्ही पण कोकणातली माणसा बसला कोकणातलं नाव काय झालं माणसा उद्योग आमची गावडे घातली त्याला देखील काय त्यांची माणसं शिरापल्ली तोंडार या लग्न करायचं होतं ना ते असं सकाळी सकाळीपर्यंत नाची नव येतं त्यामध्ये तुला काय कळला काय नाही मी सांगतो मये कमीचा चढू खालच्या गाण्याबरोबर पळून गेला नको होय नाही काय नाहीतर काय कसं मुरडत होता तोंडातला सांगा नको तुझ्यातल्या आणि माझ्यात ठीकच आहे तसं तर तुला माहित मी कधी कोणाक काही सांगतोय काय बरं सोड सोड कोणाचं तरी फोन येतात चव्हाणीचो हॅलो अगो तुका मयेकरणीच्या चढवाची गजल कळली काय नाही मी सांगते तुका तर माहितच असं कोण रे तुम्ही काय बोलतात काय अहो तो भांडलो शेताचा शेत होय तर तो तुझी जमीन घेऊ किलो जमीन अरे मग तुका कोणी सांगलं मी जमीन देते म्हणा माका देऊची नाही त्याला तुझी सगळी जमीन नको हायवेच्या कडची जमीन लावूया अरे पण हायवेची जमीन घेऊन यो करतो लो काय येतो अहो काहीतरी बिझनेस करतो हा ते का बिझनेस वहिनी तुमचा सांगतोय 5 लाखाचं भाव चालू झाला ते का माझे एवढे तर मी कधीच बघले मला एक चांगलं गावलं 15 लाख मागान बघतोय दिल्यात बघूया ते काहीच 15 लाख देता काय मोठा बाय वहिनी 15 लाख बोलते 15 लाख मोठा बाय 15 लाख मागताय हा ठीक आहे देऊन टाकतो मोठा बाय ठीक आहे वहिनी 15 लाख देत तयार चांगलं नको गावलो ठीक आहे पण बघूया म्हणून सांगतोय अरे माका जमीन नाही देऊची अरे पण पोरांचं शिक्षणाचं करतो मजुरीवर काय भागता काय आणि यांचं भाव होतो कडे परदेशात तो लक्ष देत नाही नाव मोठा आणि लक्षण मोठा मला तुका सांगतो बरं बोलत काय जमीन दाखवतोय हा So sad. जरा सॅड गोष्ट असतात पण त्यांचे प्रॉब्लेम्स सुपरस्टिशन्स मध्ये आहेत अहो म्हणजे मी नाण्याची एक बाजू बघला नाण्याची दुसरी बाजू हो ती किती कोटीच भारी त्याला दाखवते गावात त्याला आता बघा बघून सगळं बघितला गावडे दाखवून काय काय झाला माहिती त्याच्या पुढे काय झाला अरे काय नाही रे हे मेल येतात
पूर्वजांनी राखण ठेवलेली आहे म्हणून आजची जंगलात राखणदार असता. माझा कोकणातल्या लोकांचा यातच सांगणार काय झालं तरी बाहेरच्या माणसांना आपले जमीन विकू नका. मेहनत करा आणि खावा पण जमीन विकू नका. छोटी घटनेनी बसले घरी होय नाहीतर काय तुझ्या वाटा काय बोलतोय त्याच्या अजून लोकांकडे जमीन मागतायत. People, culture, diversity. I am very that. काय बोलतात अहो या सगळ्या बघून असतात हे टुरिझम घेऊन फिरा घेतात ना. अहो आमचं कोकण बघण्यापेक्षा ना टुरिझम जगात शिका बघा मग तुमच्या आईला वाचा लागतं पाहिजे की कोकणातली आता तर रवळ नंतर माहिती फॉरेनची परबीन चालेल का? रवळ नका शिरा पावले डायरेक्ट फॉरेनची नवरंग कलामंच प्रस्तुत फॉरेनची परबीन ह्या नाट्यप्रयोगासाठी नाट्यप्रयोग होण्या अगोदरच रिद्धी सिद्धी सेवा मंडळ ओरी देवगड रत्नागिरी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक.
फेरीमध्ये तुम्ही जणी सिलेक्ट झालात. माझी अशी अपेक्षा होती की तुम्ही उत्तर देताना शेवटच्या फेरीमध्ये थोडंसं मालवणीमध्ये बोलला असता किंवा कोकणी भाषेत बोलला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे तुमची उत्तरं, म्हणजे पहिला प्रश्न तुमचा काय होता की तुम्हाला का वाटतं की तुम्ही कोकण सुंदरी व्हावं, तर त्याचं उत्तर तर तुम्ही मालवणीमध्ये दिलं असतं, म्हणजे कोकणी भाषेत दिलं असतं तर त्या उत्तराला थोडंसं वेटेज आलं असतं. आणि कोकण म्हटलं की मालवणी बोलल्याशिवाय आपण पुढे जात नाही, कारण का तो गोडवाच त्या भाषेमध्ये आणि ती भाषा बोलल्यावरती आपण कळतो की आपण मालवणी आहोत. तर माझी अशी अपेक्षा होती, कारण मी स्वतः मालवणी आहे त्याच्यामुळे. तर एक कोणीतरी मालवणीमध्ये प्रॉपर असं कोण बोलून दाखवू शकतं? द्या नाही बघू तरी, पहिला हात केला तर मी त्यांच्याकडे द्या. काय होता तुम्हाला कोकण सुंदरी का व्हावं असं वाटतं? आता माका कोकण सुंदरी कशा होऊ सारख्या वाटता सांगा, कारण मी कोकणच असाय ना आणि ओरिजिनल मालवणचा असाय. मेन म्हणजे एवढ्या लांबून मी येईल ना, माझी निवड झाली 10 जणात माका 3 नंबर मी आलो पहिलो. आता हय माका डायरेक्ट सेमीफायनलला येईल मी, त्याच्यामुळे माका वाटता की मी नटलंय पिटलंय पण किती भारी, स्वतः साडी नेसलंय बघा तरी 9 वारी कशी शिवली बिवलीला या मी स्वतः नेसलेली असा साडी, मेकअप बिकअप बघा माझं मी स्वतः केलेलो असं. त्याच्यामुळे मी गॅरंटी देऊ शकतोय की मी कोकण सुंदरी होऊ शकतोय. आता दिलेलं उत्तर म्हणजे आता तू खरा कोकणचा चेडू. Any guesses? Who will grab this Kokan Queen 25? Any guesses? स्पर्धा क्रमांक 3 म्हणताय का? हा कोण आहे त्या भाग्यवान? स्पर्धा क्रमांक 3 मला जर बघू दे, कोण आहे? हात वर करा ना. तुम्ही आहेत का? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोकण क्वीन होणार आहात? कॉन्फिडन्स आहे ते आले नाही आहेत ना, पण सांभाळतायत ना घरी? त्या वाटे नवरा मुलाला सांभाळतोय म्हणून कॉन्फिडन्स लागतो बाई. मी सांगू का आमचे अहो आले तिथे, माझा पण कॉन्फिडन्स वाढलाय. अजय माझा पण कॉन्फिडन्स वाढला निवेदनाचा. पण जोक अपार्ट, इट्स अ राईट आन्सर. स्पर्धा क्रमांक 3 प्रथम पारितोषिक कस्तुरी देसाई. मला वाटतं कॉर्पोरेट वुमन आहात आपण, बरोबर? क्या बात आहे, कसं कॉर्पोरेट वुमन. बट खूप छान. कोण होणार कोकण क्वीन? कोकण क्वीन हा किताब ज्यांनी पटकावला आहे त्या आहेत कस्तुरी देसाई. लाईव्ह करा, व्हिडिओ कॉल करा यांच्या पतींना आणि दाखवा की बाबा अटकेपार झेंडा लावून आलेत. क्या बात है, कस्तुरी देसाई कोकण क्वीन 2025. सुंदर. असंच उत्तुंग यश तुम्हाला लाभत राहू. माझ्यासाठी या सगळ्याच विजेते आहेत, कारण जिगर लागतं बाई व्यासपीठावर येऊन परफॉर्म करायला.